महाराष्ट्राला काय तुम्ही राष्ट्रवाद शिकवताय? महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवायची गरज नाहीये. महाराष्ट्र पहिल्यापासून राष्ट्राचा विचार करत आला, पण तुम्ही लोक प्रत्येक वेळेला स्वतःच्या प्रांताचा विचार करत आला आणि आम्हाला शिकवता तुम्ही. प्रत्येक वेळेला आम्ही कुठची एखादी गोष्ट बोलल्यानंतर सगळेजण सल्ले द्यायला मराठी माणसाला. मराठी माणसांना देखील आपण देखील हा स्वाभिमान कसा टिकवता आला पाहिजे. तुम्ही जर इथे राहणार असाल तर इथले म्हणून राहा, इथे राहायचं, इथे कमवायचं आणि आठवण पुन्हा आपल्या गावची जर येणार असेल, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा. ते जर मुंबईचा विचार करत असतील, महाराष्ट्राचा विचार करत असतील, आमचं काहीच म्हणणं नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप व्हा, आमचं काहीच म्हणणं नाही. ज्या दिवशी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणायला शिकाल, आमचा संबंध करू. तुम्ही देखील सर्व माझ्यासमोर आहात, मराठी माझे तरुण बांधव सगळे माझ्यासमोर आहेत. बाबांनो, हे जेव्हा ज्या ज्या वेळेला बोलतो ना, त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला महाराष्ट्रातल्या तरुणांची बाजू घेत असतो आणि आपल्यातल्या काही हिंदीच्या भाषा असतात ना बुलबुली, त्या प्रत्येक वेळेला हे चालू असतं. पण बघा, ते येतात आणि ते कशी कामं करतात. आपली मराठी मुलं तशी कामं करताना दिसत नाही. मग गगड्या आतापर्यंत आजूबाजूला जरा बघ ना, कोण कामं करतंय ते. मराठी मुलं कामं काय करत नाहीत. आज कुठच्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला तिकडे मराठी मुलगा कामं करताना दिसतो, पण मराठी मुलांचे हक्काचे जे कामं आहेत ती इतर लोक येऊन शिंकताना दिसत आहेत, ते तुमच्या डोळ्यात एकच शिंकताना दिसत आहेत. आणि हे का होतंय याचं कारण आमचं दुर्लक्ष. आमच्या आजोबांनी 1922 साली लिहून ठेवलं, 1922 साली, की महाराष्ट्राला, मुंबईला परप्रांतातनं येणाऱ्या लोंढ्यांपासून वाचवा. हे जर लोंढे आवरले गेले नाही तर महाराष्ट्र हातामध्ये राहणार नाही, मुंबई हातामध्ये राहणार नाही. हे 1922 साली लिहून ठेवलं होतं आमच्या आजोबांनी. आजही मी तीच गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट सांगत असताना, मी बोलत असताना, ही फक्त माझी चीड आहे, हा माझा फक्त राग आहे. मतांचं राजकारण करून, नफा तोट्याचा विचार करून मी कुठची भूमिका आतापर्यंत मांडली नाही, मांडणार नाही. जे करतोय हे तुमच्या हितासाठी करतोय, भविष्यात येणाऱ्या आपल्या कच्च्या बच्च्यांच्या भविष्य काळासाठी म्हणून मी करतोय. मला ह्याच्यासाठी शिव्याशाप घ्यायला लागले तरी चालतील, पण हा महाराष्ट्र सुखासमाधानाने नांदला पाहिजे, एवढीच फक्त माझी इच्छा आहे. ही स्वाभिमानाची गोष्टी, ही स्वाभिमानाची बीज जी आमच्या आजोबांपासून, प्रबोधनकारांपासून, बाळासाहेबांपासून जी आमच्यामध्ये आली आहेत ना, तीच फक्त मी पुढे रुजवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचीच फळं मला मिळवत, या महाराष्ट्राला मिळवत, एवढ्यासाठी म्हणून मी हे वणवण फिरतोय. कोणी किती टीका केली आणि काय केली ह्याच्याशी मला कर्तव्य नाहीये, ती होतच राहते. या महाराष्ट्रावरचा, या मुंबईवरचा मराठी बाणा आपण सर्वांकडनं टिकला जावो, एवढी फक्त एक आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो.